नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। काल मी जो बाहीचा व्हिडिओ टाकलेला होता तो अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलेला आहे। तर त्याच व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आलेली होती ताईची की छाती 42 इंच आहे आणि बाही उंची 9 इंच आहे, दंडघेर 5 इंच आहे। या बाहीचं कटिंग करून दाखवा, कारण की ही बाही आहे ती त्यांना परफेक्ट जमत नाहीये मोठं माप असल्यामुळे। तर खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मैत्रिणींनो। तर इथे बघा, आता 42 छातीच्या मापाचा ब्लाउज माझ्याकडे नाहीये, तर मी त्याचं माप कसं सांगते ते इथे लक्ष देऊन व्यवस्थित बघा। तर इथे बघा, मी इथे एक डायग्राम काढलेला आहे, बघू शकता, बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा सोबतच काढलेला आहे। आणि आता इथे 42 साईज आहे, तर इथे मी त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच। छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 10.5 इंच, 42 छातीचा चौथा भाग येतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। ठीक आहे, तर आता हा हा फक्त साइड पार्ट मी इथे कट करून घेतलेला आहे, बघू शकता। मी पेपरवरती कटिंग केलं आणि त्याचा हा साइड पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे, बघू शकता, कारण की माझ्याकडे आता 42 साईजचा ब्लाउज नाहीये म्हणून। आणि बाही कटिंग करताना तुम्हाला सर्व मापे परफेक्ट लक्षात येण्यासाठी मी हा साइड पार्ट इथे कट केलेला आहे 42 छातीचा। तर इथे बघा, आता या साइड पार्ट वरून आपण ब्लाउजची मापे कशी घ्यायची, बाहीची मापे कशी घ्यायची, सॉरी, हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर इथे बघा, सर्वात महत्त्वाचा आपल्याला बाहीमध्ये लागतो तो म्हणजे आर्म होल राऊंड। तर तो कसा मोजायचा असतो, तर पहिली पद्धत आहे अशी आहे की तुम्ही अंगावरती हा आर्म होल राऊंड आहे तो असा गोल मोजायचा आहे मैत्रिणींनो। तर तो तुमचा येऊ शकतो 18.5 इंच, 19 इंच। ठीक आहे, तर इथे 42 छातीसाठी आपण आर्म होल राऊंड पकडूया 19 इंच। ठीक आहे, हा गोल राऊंड पूर्ण आपण मोजला तर तो आलेला आहे 19 इंच। तर हा लक्षात ठेवायचा आहे। ते ताईंनी तो आर्म होल राऊंड आहे तो कमेंट मध्ये मला सांगितलेला नाही, तर मी ते अंदाजे घेत आहे। तर तो तुमचा 18 इंच सुद्धा येऊ शकतो, 18.5 इंच सुद्धा येऊ शकतो। तर ते तुम्ही मोजून माप घ्यायचं आहे, कारण की हा आर्म होल राऊंड बाही कटिंग मध्ये अगदी उपयोगी पडतो मैत्रिणींनो, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा। चला, तर मग इथे तुम्हाला समजला आर्म होल कसा मोजायचा, किंवा मग इथे मी तुम्हाला साइड पार्ट वरती मोजून दाखवते। ठीक आहे, तर इथे बघा, हा साइड पार्ट घेतलेला आहे 42 छातीचा आणि तो या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते ब्लाउज वरती आर्म होल कसा मोजायचा। तर तो या पद्धतीने गोल गोल टेप फिरवत मोजून बघितला तर इथे किती येत आहे बघू शकता, 10 इंच येत आहे आतल्या पॉइंट वरती। म्हणजे इथे छातीचा चौथा भाग आपला 10.5 इंच आहे आणि आर्म होल राऊंड असा गोल गोल मोजला तर तो किती आला, 10 इंच आलेला आहे। तर त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करूया मैत्रिणींनो। ठीक आहे, अर्धा इंचच वाढवायचा आहे, याच्यापेक्षा जास्त वाढवायला नको। ठीक आहे, तर आता ही बाहीची आपल्याला घडी मिळालेली आहे। आर्म होल राऊंड आपण मोजला तर तो किती आला, 10 इंच, आणि इथे त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आला 10.5 इंच। ठीक आहे, तर 10.5 इंच ही आपली बाहीची घडी झालेली आहे मैत्रिणींनो। आय होप तुम्हाला समजलं असेल। तर इथे बघा, इथे डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला बाहीची घडी कशी टाकायची ते मी दाखवते तुम्हाला। तर या पद्धतीने पेपर आपल्याला आता 10.5 इंचावरती फोल्ड करायचा आहे। आर्म होल राऊंड आपण पेपर वरती मोजलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे, बघू शकता। 10 इंच आलेला होता गोल राऊंड मोजल्यानंतर, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर झालं 10.5 इंच। तर इथे 10.5 इंचावरती पेपर फोल्ड करायचा आहे मैत्रिणींनो। इथे बघा, माझ्याकडे 42 छातीचा मापाचा ब्लाउज नाहीये म्हणून मी साइड पार्टचा मुंडा मोजलेला आहे, आर्म होल मोजलेला आहे। ठीक आहे, आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे। मापाचा ब्लाउज जर असता तर आपण त्याच्यावरती आर्म होल मोजला असता आणि त्याच्यात अर्धा ते 1 इंच प्लस केला असता आणि बाहीची घडी टाकली असती। ठीक आहे, तर इथे दोन्ही पद्धत सेमच आहेत। ओके, ठीक आहे, तर इथे 10.5 इंचावरती मी पेपर फोल्ड केला आणि आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते। तर आता तुम्हाला बाहीची घडी कशी टाकली हे समजलं। तर बाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट असतो तो बाहीची घडी कशी घ्यायची असते, हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही, तर तो इथे मी क्लिअर केलेला आहे। तर आता बघा, बाहीची उंची आहे 9 इंच, तर इथे मी अस्तरची बाही तुम्हाला कट करून दाखवत आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 10 इंचावरती आता आपण बाहीची घडी टाकणार आहोत। तयार उंची 9 इंच आहे आणि 1 इंच प्लस केलं तर आलं 10 इंच। तर इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते, उंचीचं 10 इंचावरती मी मार्किंग करून घेते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हा व्हिडिओ तुम्हालाच उपयोगी पडणार आहे आणि तुमची आयुष्यात बाही आहे ती कधीच चुकणार नाही जर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर। ठीक आहे, तर इथे बघा, आता मी
10 इंचावरती ही उंचीची रेषा आहे ती आखून घेतली. तर आता उंचीचं मार्किंग झालं आपलं करून, तसेच रुंदीचं पण मार्किंग तुम्हाला समजलं. तर आता तिसरा महत्वाचा पॉईंट आहे तो आपल्याला कॅप हाईट आहे ती उंचीनुसार किती घ्यायची असते हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही. तर त्यांच्यासाठी पण एक मी इथे सिक्रेट टिप सांगते. तर इथे बघा आपण बाहीची घडी किती घेतलेली आहे आपण 10.5 इंच. तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे. तर किती आलं 11 इंच. तर असा हा तिरका टेप ठेवायचा इथं उंचीच्या मार्किंग पासून आणि 11 इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करायचं. ठीक आहे. तर इथे 11 इंच येत आहे बघू शकता. तर इथे बघा वरून खाली जर आपण हे मार्किंग मोजलं तर ते आपल्याला बरोबर 3.5 इंचावरती मिळालेली आहे कॅप हाईट बघू शकता. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाहीचं मार्किंग करताना कॅप हाईटचं मार्किंग टाकायचं आहे. ठीक आहे. इथे कॅप हाईट कशी टाकली ते तुम्हाला समजलं. तर इथे बघा आता सर्वात महत्वाचं बंद बाजूकडून या पद्धतीने आपण जो आर्म होल मोजलेला होता तो टाकायचा आहे. तर हा आर्म होल आपण पेपर कटिंग वरती मोजलेला टाकायचा की अंगावरती माप घेतलेला आहे ते टाकायचा. तर हा आर्म होल आहे तो तुम्ही अंगावरती जो माप घेतलेला आहे आर्म होलचं त्याच्यावरती टाकायचा आहे मैत्रिणींनो. ठीक आहे. बाहीची घडी काढताना मात्र आपण आता पेपरवरती जो आपण कटिंग केलेला आहे 10 इंचाचा मोजून आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं त्यावरती घडी टाकायची आणि इथे बाही कटिंग करताना मात्र तुम्ही जो अंगावरती आर्म होल घेतलेला आहे तो टाकायचा आहे. कारण की इथे जर 10 इंचाचा टाकला तर आर्म होल आपला आहे तो वाढू शकतो. तर मोठ्या मापामध्ये हे प्रॉब्लेम्स होतात म्हणून मी इथे क्लिअर करत आहे मैत्रिणींनो. तर इथे मी बघू शकता 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आर्म होलचं. किंवा मग दुसरी सिक्रेट टिप सांगते तुम्हाला डायरेक्ट तुम्ही इथे 1.5 ते 1.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. नेहमी 1.5 इंचच येतं. आता ही मोठी साईज आहे त्याच्यामुळे 1.25 इंच घेतलं तरी चालेल इथून इथपर्यंत मार्किंग. ठीक आहे. तर ही पण मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे बघू शकता इथे. तर इथे बघा 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं. ठीक आहे. आता हा 2 इंचाचा पॉईंट आणि इथला हा पॉईंट आहे तो आपल्याला जोडत बाहीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा असतो. तो या पद्धतीने मी देऊन घेते बघू शकता. तर अगदी सिंपल हा बाहीचा शेप आहे मैत्रिणींनो. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमू शकतो. तर आता ही बघा बाहीची रुंदी आपली जास्त आहे 10.5 इंच आहे. आतापर्यंत मी तुम्हाला या मार्किंग पासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायला सांगत होते. तर बाहीची रुंदी जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथे 3 इंचावरती हे मार्किंग करूया इकडून वरती. ठीक आहे. तर हे थोडेसे चेंजेस केलेले आहेत. टेन्शन घेऊ नका की हे बाही कटिंग तुम्ही वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे वगैरे. ठीक आहे. तर आता ह्या मार्किंग पासून 1 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं असतं. 3 इंचाच्या मार्किंग पासून म्हणजे ह्या दोन्ही मधला गॅप आहे तो आपला 1 इंचाचा यायला हवा. ठीक आहे. दोन्ही मुंड्यामधला. तर इथे बघा हा 1 इंचाचा पॉईंट, हा 1 इंचाचा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडत पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर तो पेपर मी या पद्धतीने माझ्याकडे फिरवून घेतला. आता हा पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा बघा अगदी महत्वाचा आहे. तो या पद्धतीने इथपर्यंत सरळ जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा 1 इंचाचा पॉईंट आहे तिथपर्यंत हा आपल्याला शेप आहे तो असा खोलगट देऊन घ्यायचा आहे बघू शकता. या पद्धतीने असा हा शेप आहे तो यायला हवा बघू शकता. तर मैत्रिणींनो हा मुंड्याचा शेप जर तुम्हाला परफेक्ट जमला तर तुमची बाही आहे ती कधीच चुकणार नाही. नक्की या पद्धतीने बाही आहे ती ट्राय करून बघा. खूप छोट्या छोट्या टिप्स मी सगळ्या शेअर करत तुम्हाला ही बाही आहे ती कशी कट करायची सांगितलेली आहे. तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप पण आपला परफेक्ट झालेला आहे आणि दोन्हीतलं अंतर आहे ते मुंड्यातलं 1 इंचाचं यायला हवं. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे दंडघेर आहे तो 5 इंचाचा आहे. तर 5 इंचावरती आपण दंडघेराचं मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कारण की हेवी साईज असल्यामुळे शिलाई मार्जिन आहे ते थोडंसं जास्त घेतलेलंच बरं असतं. ठीक आहे. तर इथून इथे हा या पद्धतीने स्लीव्ज आहे ती जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता इथे स्लीव्हचं कटिंग आहे ते आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठे काही समजलं नसेल तर. आणि ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे शेवटी. तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा. आता ही बाही मी तुम्हाला कट करून दाखवते. तर दोन्ही पेपर सोबत पकडून आपल्याला हा आता पाठीमागचा शेप आहे तो कट करायचा आहे.
तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव्ज आहे ती परफेक्ट कटिंग करून तयार झालेली आहे. आता ही स्लीव्ज सरळ करायची आहे आणि नंतर मग हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे. ठीक आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना हेवी साईज मध्ये बाहीला खूप कटिंग करताना किंवा ब्लाऊज कटिंग करताना खूप प्रॉब्लेम्स येतात. तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही मैत्रिणींनो. तर इथे बघा या पद्धतीने फिश कटचा आपला शेप आहे तो बाहीचा आलेला आहे अगदी परफेक्ट. तर तोही मी कट करून घेतला आणि इथे बघा आपला बाहीचा आकार एकदम परफेक्ट झालेला आहे कट करून आणि एकदम सुंदर बाही झालेली आहे बघू शकता आपली. तर हा पाठीमागचा शेप आहे तो मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्या बाहीचा शेप आलेला आहे. आणि ह्या दोन्हीतलं अंतर आहे ते आपलं 1 इंचाचं आहे मैत्रिणींनो. ठीक आहे. या पद्धतीने पाठीमागचा मुंडा आहे तो मी डार्क करून घेतला. तर इथे बघा मी तुम्हाला 9 इंचाची परफेक्ट बाही आहे ती 42 साईज साठी कशी कट करायची हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. ठीक आहे. तर इथे दंडघेर आपण 5 इंच घेतलेला होता. बाहीची उंची आहे 9 इंच आणि 42 छातीची ही आपली परफेक्ट बाही कटिंग करून तयार झालेली आहे. तर आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवते. ठीक आहे. तर इथे बघा 42 मापाचा हा फ्रंट पार्ट मी कट केलेला होता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी खास. कारण की तुमच्या लक्षात आलं नसतं कारण की बऱ्याच मैत्रिणी काय करतात बाहीचं कटिंग डायरेक्टच तुम्हाला सांगत असतात. मुंडा कसा घेतला, आर्महोल कसा मोजला, बाहीची घडी कशी काढली हे कोणीच अगदी डिटेलमध्ये सांगत नाही मैत्रिणींनो. तर इथे बघा हा फ्रंट पार्ट आहे त्याच्यामुळे मी हा फ्रंट पार्टच तुम्हाला मोजून दाखवणार आहे. ठीक आहे. तर इथे आपला बाहीचा मध्य आहे आणि इथे शोल्डर मध्ये आपलं अर्धा इंच एवढं जातं तेवढं सोडून द्यायचं आहे आणि इथून आता बाही चेक करत यायची आहे आपली बाही बरोबर परफेक्ट बसत आहे की नाही. तर इथे बघा ब्लाऊजला ज्या पद्धतीने बाही आपण जोडतो त्या पद्धतीने गोल गोल फिरवत बाही आपण चेक करून घेऊया. तर इथे या पद्धतीने आपली बाही आहे ती येणार आहे बघू शकता. तर इथे बघा आतल्या पॉइंटला हा आतला पॉइंट आहे तो परफेक्ट मिळालेला आहे बघू शकता इथे पॉइंट आणि इथं आपली एकदम परफेक्ट बाही आहे ती जोडून तयार झालेली आहे बघू शकता. कुठेही बाही आपली इथे कमी पडलेली नाही एकदम परफेक्ट बाही बसते मैत्रिणींनो. तर इथे मी तुम्हाला कटिंग केलेली बाही जोडून पण दाखवलेली आहे की बाही आपली कुठेच कमी पडणार नाही अगदी प्रूफ सहित. तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेला आहे की 42 छातीच्या ब्लाऊजसाठी बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं. तर मैत्रिणींनो ही बाही कटिंग करून स्टिच करून नंतर मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची बाही कशी बसली ते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे नक्की सांगा कुठे काही समजलं नसेल तर. ठीक आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ताईच्या कमेंटवरती मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. जर तुम्हाला पण अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला. डेली मी तुमच्या कमेंटवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. तसेच माझ्याकडे जे नवनवीन तुम्हाला काही शिकण्यासाठी असेल तेही तुमच्यासाठी घेऊन येत असते. कटोरी ब्लाऊजची पण पद्धत माझी खूप सोपी आहे मैत्रिणींनो. तिथे जाऊन नक्की बघत चला. चॅनलवरती माझे भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत. त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. ठीक आहे. तर इथे बऱ्याच मैत्रिणींना काय होतं बायसेपचं माप कळत नाही मैत्रिणींनो. तर समजा ही मापाच्या ब्लाऊजची बाही आहे आणि 3 ते 4 इंचापर्यंत असं टेप ठेवायचा असतो मैत्रिणींनो आणि इथून बायसेपचं माप आहे ते टाकायचं असतं फिटिंगच्या वेळेस. ठीक आहे. तर इथे बघू शकता कोणाचं 8 इंच येऊ शकतं कोणाचं 8.5 इंच येऊ शकतं. तर त्या पद्धतीने हे फिटिंग आहे ते करायचं असतं. तर त्यावेळेस मापे घेताना तुम्ही परफेक्ट फिटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही आहे ती कुठे कमी पडणार नाही आणि बाहीला कुठे घोळ वगैरे येणार नाही. ठीक आहे. तर नक्की या पद्धतीने बाही आहे ती कटिंग करून बघा. तुमच्या बाहीला कधीच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. बघू शकता एकदम परफेक्ट बसते. तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.